जिवंतपणे लग्न केलं नाही त्या आचलनं. नांदेडची प्रेम कहाणी. बापाची नाही झाली तर तुझी काय झाली रे दादा ते सक्षम. तू तिच्यासाठी जीव दिला स्वतःचा, स्वतः धर्म त्यागत होता आणि ही सडली पोट्टीनं कुठल्याच गोष्टी त्यागलं नाही. जिवंतपणे त्याचं लग्न नाही केलं, त्या प्रेताशी लग्न केलं. जिवंतपणे लग्न केलं असतं तू जिवंत राहिला असता. एखाद्या ठिकाणी तिला पळून दिलं असतं, मंदिरात लग्न केलं असतं, एका ठिकाणी बाहेर ठिकाणी राहिला असता, तू जिवंत राहिला, तुझा परिवार जिवंत राहिला असता, तुझा परिवार चांगला राहिला असता. समजलं काय? पण ह्या मूर्ख मुलीला समजलं नाही. प्रेमात फक्त मुलं मरतात दादा, मुली नाही. कमीत कमी मुली मरतात, प्रेमात जास्त मुलं मरतात. मी पण 12 वर्षाचं माझं रिलेशन होतं. माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली, माझी वाईफ मला सोडून गेली. मी लग्न केलं तिच्याशी, ती पण मला सोडून गेली. माझा मित्र 18 वर्षाचं रिलेशन होतं दादा. काळजावर नाव लिहिलं होतं त्याने, अजून पण आहे, दाखवून मी त्याला. कोरलेलं नाव आहे, ती पण सोडून गेली. विचार करायची गोष्ट आहे. प्रेमात फक्त मुलं धोका खातात, मुलं मरतात, मुली नाही. काही कमी मुली मरतात, जास्त मुलं मरतात. कारण मुलगा हा त्या मुलीच्या ह्याच्यात आपली आई शोधते, आपला परिवार शोधते, आपलं फ्युचर शोधते. इथंच मुलं बयकते. कारण मुलगी हे कोणाची नसते. कारण शास्त्रज्ञांना सांगितलं आहे की मुलगी ही मुलीला कोणी समजू शकत नाही. कारण मुलीचं तंत्र 1-1 मिनिटानं बदलते. त्या कारणामुळं त्यानं दादा कुठे सांगत, प्रेम करण्यासाठी मुलींना इतर जातीचा मुलगा चालतो आणि लग्न करताना आपल्या जातीचा मुलगा पाहिजे, हे लक्षात ठेवजा. कळलं काय? अशी गोष्ट झाली ते नांदेडची. कारण आचलनं कधीच प्रेम केलं नाही सक्षमवर. आचलला माहीत होतं का माझा बॉयफ्रेंड मरणार म्हणून. कारण तिला माहीत आहे की माझं खानदान कोण्या रंगाचं आहे. माझं खानदान सगळं टोपोरी आहे आणि सक्षमही हा टोपोरी आहे. आणि टोपोरी तुम्हाला माहीत आहे, इकुणे गुन्हा तिकुणे गुन्हा. ते हे गुन्हा करायला घाबरल काय? कारण यांची नेता मेल्या राहते, याचे डोळे मेले राहते, त्याचे हातात थतर कापणार नाही कुठल्याच गोष्टी करायला. समजलं दादा? आपल्याला चिडी मुंगी मारतो ना आपण, आपल्यासमोर एखादा काही होते ना तर आपलं मन धगधग करते, काहून आपण बघितलं नाही. पण याच्या नजरा मेल्या होत्या, सक्षमची नजर मेली होती आणि आजच्या परिवाराच्या लोकांची नजर मेली होती. त्या कारणामुळं आजच्या परिवार घाबरला नाही सक्षमला मारण्यासाठी. नाही तर एखादा ठिकाण राहिला तर घाबरला असता दादा. म्हणून सांगत आहे दादा, चांगल्या परिवाराच्या घरात मुली द्या रे. चांगल्या मुलासंग आपल्या मुलीचं लग्न करून द्या, टोपुरी संघ नाही. कळलं काय? जय भीम, नमो बुद्धाय. खरं बोलत असेल तर कमेंट करून सांग.